पाकिस्तान सोडून बाहेरचे आता तुम्ही 70 देश करताय, तर मग त्यावर कसा एक्सपिरियन्स आणि तिकडे कसं आहे? जर पाकिस्तानमध्ये तर खूप त्रास असेल, पण मग तिकडे नाही बाकी परदेशामध्ये लोकांना प्रचंड आस्था आहे मराठी भाषेबद्दलची. दुबई तर आपल्याला खूप जवळ आहे, दुबई काही विशेष नाही, पण अरब कंट्रीज आहेत, सौदी अरेबिया असेल, अगदी इकडे अगदी जपान, रशिया, चायना, US, कॅनडा, जर्मनी. आता US तर असं झालं आहे की मुंबईत झाला आहे. तुम्ही रस्त्याने फिरला तर तुम्हाला दगड मारला तर 50 जे पडतील त्यातले 25 मराठी असतील, इतकी सोपं झालं आहे. पण काही देशाच्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी आहेत, कमी कमी संख्येने असतील. आफ्रिकेचे छोटे छोटे देश आहे, पण जेवढे सगळे देश आहेत त्या सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि खूप उत्साह आहे, खूप चांगले लोक आहेत आणि मराठीवर प्रचंड प्रेम असणारी माणसं आहेत. मॉरिशसमध्ये मराठीचं खूप छान वातावरण आहे. मॉरिशसमधली माणसं तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या आणि माझ्यापेक्षाही छान मराठी बोलतात. तुम्हाला वाटणार नाही की हा माणूस मॉरिशसचा आहे, असं वातावरण सध्या क्रिएट होतं. म्हणजे पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये बंधनं कमी असतील मॉरिशसमध्ये का? तिकडे पण मॉरिशसमध्ये अजिबातच बंधन नाही ना? उलट शासकीय पूर्ण सपोर्ट आहे. 60,000 मराठी पुस्तकांचं ग्रंथालय आहे, महाराष्ट्र मंडळ आहेत, कल्चरल कार्यक्रम होतात मराठीमध्ये. पाकिस्तानमध्ये ते नाही. पाकिस्तानमध्ये त्यांची बंधनं आहे, ती त्यांची शासन व्यवस्था आहे आणि ते साहजिक आहे. तर त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये अनेक रिस्ट्रिक्शन आहे, पण या रिस्ट्रिक्शनमधून मार्ग काढून आमचा प्रोजेक्ट चालू आहे. कारण आमचं सुरुवातीलाच ठरलं होतं की आपण कुठलाच बॉर्डर इश्यू करायचा नाही. तुझ्या देशात काय राजकारण आहे, माझ्या देशात काय राजकारण आहे, तेथे काय धर्माचं चालतं, माझ्या देशात काय धर्माचं चालतं, हा विषय नाही. फक्त मराठी भाषा हाच आमच्या प्रोजेक्टचा एक भाग.